आणि गोट संघ हा पहिला सामना जिंकला। बालरामजी बडेकर यांना विनंती करेन की यावा आपल्या पवित्र शुभासे आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी द्यायची। चला फिल्डिंग लावून घ्या, प्रॅक्टिस बॉल कोणासाठीच नाहीये, कारण एक दिवसीय शृंखला 11 मॅचेस आहेत आपल्या। तर त्याच्यानंतर व्यासपीठावरती आपण शुभ सन्मान करूया। खरं तर द्वारकानाथजी बोलाडे साहेब उद्योजक महालुंगी यांना स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल। साहेबांना विनंती करेन की आपण यावा, हा सन्मान करण्यासाठी या स्पर्धेचे सर्व मी विनंती करेन स्वप्नीलदादा भाग्यवंत यांना की आपल्या पवित्र शुभासे आपण हा शुभ सन्मान करायचा आहे। द्वारकानाथ शेठ बोलाडे उद्योजक महालुंगी यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जातंय। अगदी चांगली स्पर्धा आणि अनेक सारे मान्यवर तुम्हाला ग्रामस्थ वर्ग या स्पर्धेमध्ये विजिट लावत असताना पाहता, त्या सर्व मान्यवरांचं सर्व ग्रामस्थांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो। व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातोय। सन्माननीय उद्योजक द्वारकानाथ शेठ बोलाडे महालुंग यांना स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जातं। त्याच्यानंतर पुढचं सन्मान केलं जाईल माजी सदस्य ग्रामपंचायत कानव सन्माननीय मनोहर शेठ अरिवले साहेबांना देखील विनंती की आपण देखील यावा दादा, आपलाही सन्मान केला जाईल। हा सन्मान करण्यासाठी पुन्हा एकदा मी विनंती करेन या स्पर्धेचे सर्व खरं तर स्वप्नीलदादा भाग्यवंत यांच्या पवित्र शुभासे हा शुभ सन्मान केला जाईल। मनोहर शेठ अरिवले सदस्य ग्रामपंचायत खानाव, त्याच्यानंतर पुढचे सन्मान केला जाईल बालरामजी बडेकर साहेबांना विनंती की आपण देखील यावा, आपलाही सन्मान केला जाईल। बालरामजी बडेकर साहेबांना विनंती की यावा, आपण आपला सन्मान केला जाईल। त्यानंतर पुढचं सन्मान केला जाईल नामदेव शेठ बडेकर यांना देखील विनंती की आपण देखील यावा, आपलाही सन्मान केला जाईल। तर नामदेवजी बडेकर यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जातंय। चांगली स्पर्धा आहे। सेकंड मॅच तुम्हाला पाहायला मिळेल जिथे एका साईडला संघ असेल वावंजे कुंभारपाडानं, त्या संघासमोर फाईट करत असताना घोटक्याम या दोन संघादरम्यान तुम्हाला पुढचा सामना पाहायला मिळेल। पहिल्या सत्राची सुरुवात जशी होईल आवाजामध्ये करूया फेरीबद्दल आवाज ऐकायला मिळेल आमचे साथी समालोचक मित्र। आज दिवसभर ज्यांचा अगदी गोड आवाज ऐकला ते आमचे सिनियर समालोचक वैभव ऑफिसर यांच्या बाणीतून ऐकूया पहिलं सत्र। थँक्यू सो मच। चला मॅच आपण लगेचच ऑन करूया। बॅटर मैदानामध्ये चाललेत। सामना तुम्हाला बघायला मिळेल कुंभारपाडा वावंजे कुंभारपाडा। खरं तर कुंभारपाडा टीमनं टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फिल्डिंग घेतली। घोटक्याम संघाच्या वाट्याला बॅटिंग आली। सलामीवीर फलंदाज घोटक्याम संघाचे मैदानाकडे रवाना होत आहेत। ओपनिंग ब्लास्टर्स खेळाडू मंगेश आणि योगेश हे दोन सलामीवीर म्हणून मैदानामध्ये आलेत। चला दोन्ही ऑफिशियल्स देखील मैदानाचा ताबा आता घेत आहेत। मॅच लगेचच आपल्याला ऑन करायचे। 20 मिनिटात इनिंग संपली पाहिजे। चला गोट संघ आपण कुठे जायचं नाहीये, कारण यानंतर लगेच विनर मॅच आहे। चला मॅच आपण ऑन करतोय। विवेक चला विवेक आलाय गोलंदाजी मार्कवर। स्ट्रायकर एंडकडे तुम्हाला मंगेशला बघायला मिळेल। विश ऑल द बेस्ट, दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा। विवेक सज्ज होत आहे गोलंदाजी मार्कवर। 4 षटकांची लढत। पहिला बॉल व्हाईट बॉल पंचांनी दर्शवलाय। अतिरिक्त रन या बॉलवर येईल। थोडा नीप बेंड करत असताना फुल टॉस मध्ये कन्वर्ट करायचं होतं। बॅटरचा प्रयास हाच होता, प्रयत्न होता, परंतु व्हाईट बॉल इथे आलेला आहे। 1 रन खातं उघडलंय।
विवेक पवार यांचे ते आगमन झाले, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हवे ते मिस्टामिंग स्ट्रोक, यष्टिरक्षक डाऊन द बॉल, कॉट बिहाइंड द विकेट. बाद व्हावं लागेल बॅटरला मंगेशच्या केसांत. सन्माननीय मोरबे गावचे अनंता फडके यांचे ते आगमन झाले, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अनंताजी फडके मोरबे, आपलं हार्दिक स्वागत. आपण या व्यासपीठावर स्वस्तात परतावा लागलाय मंगेशला. चला, लाईव्ह पाहत असाल तर यानंतर विनर वर्सेस विनर ही मॅच आहे आणि विनर सामना 2 ओव्हरचा होणार आहे. त्यामुळं श्री गणेश क्रिकेट संघ मोहदर आणि आई गावदेवी पाली आपण लगेच पोहोचायचं आहे मैदानामध्ये. आपण निघाला नसाल तर लगेच निघा, कारण 2 ओव्हर संपाया वेळ लागत नाही यानंतरची मॅच. त्यामुळे श्री गणेश क्रिकेट संघ मोहदर आणि आई गावदेवी पाली. निखिल आला बॅटिंगसाठी आणि अकाउंट ओपन त्यांनी केलंय. एका धावेने स्वतःचं खातं उघडलंय. विवेक, पहिला बॉल खराब होता परंतु त्यानंतर विकेट घेतली, त्याच्यानंतर सिंगल आली. ओपनर योगेश आला स्ट्रायकर एंड कडे, त्याने हल्ला चढवला या बॉलवर. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. पंच सांगताय इट इज मॅक्झिमम हिट षटकार. धावा 8 ऑन अ बोर्ड. सन्माननीय अनंत फडके साहेब मोरबे यांच्याकडून 500 रुपयाचं आर्थिक सहकार्य स्पर्धेसाठी आलाय, त्यांचं आम्ही मनपूर्वक आभार मानतो. चला हॉलिंडियर्स, आपण मैदानाचा ताबा घ्या. 6 जण पाठवा, एक लॉंग ऑफ, लॉंग ऑन आणि मिड विकेट. इथे मेन हॉलिंडियर्स पाहिजेत, त्यामुळं नियुक्त करा. दुपारी शिफ्ट चेंज करा हवं तर. त्यामुळे हॉलिंडियर्स आपण जा. विवेकवर आक्रमण केलंय, षटकार आलाय. पुन्हा एकदा हवेत केलेत. अफलातूनही फटका राहील. शॉर्ट अँड पुल. बॉल चालला डीप बॅकवर्ड, स्क्वेअर लेगला षटकार. शुभ सन्मान करूया. मोरबे गावचे आदरणीय अनंताजी पडगे यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल. मी विनंती करेन की आपण यावं, आपला सन्मान या स्पर्धेमध्ये केला जाईल. मायेचे उद्देश, प्रेमाचं प्रतीक, फुलगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन इथे पाहुण्यांचा आदरातिथ्य सन्मान मंचिकावरती केला जाईल. किरणजी बडेकर यांचे ते आगमन झालंय. युवा नेतृत्व आणि एक उत्कृष्ट खेळाडू, आपलं हार्दिक स्वागत. योगेश फार आक्रमक झालाय, लगातार 2 षटकार त्यांना बॅटमधून आपल्याला दाखवलेत. चांगला स्टार्ट गुटकाम करून त्यांनी करून दिलाय. बॅटिंग करत असताना ऑन अ हॅट्रिक चकवलाय, समोरून चकमा दिलाय. डॉट बॉलची ते सांगता होतं. अंतिम 2 चेंडू आता, या 1 चेंडू आता शिल्लक राहिलाय, कारण पहिल्या बॉलवर विकेट, दुसरी सिंगल, लगातार 2 षटकार आणि डॉट असे 5 बॉल डिलिव्हर्ड झालेत. एकूण 6 डिलिव्हर्ड झालेत, त्यामधून एक वाईड आहे. अखेरचा चेंडू या ओव्हरचा. योगेश साठी फ्लिक केलाय. गुड फिल्डिंग. जर इथून पहिल्या अटेम्प्टमध्ये बॉल हातात आला नसता तर 100% चौकारच होता, परंतु चांगली फिल्डिंग केली. फिल्डर होता कुणाल. चांगलं क्षेत्ररक्षण. पहिले षटक संपलंय आणि स्कोर बोर्डवर धावा लागलेत त्या. बॅटिंग करत असताना सध्या घोटक्याम संघानं
मंगेश स्वस्तात बाद झाले, परंतु त्यानंतर योगेशनं चांगली फलंदाजी केली आहे. कोटक्यामचे आमचे युवा समालोचक निनादचं आम्ही स्वागत करू. 15 वर सध्या हा स्कोरबोर्ड तुम्हाला बघायला मिळते. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी आलाय बॉलर विनीत. पॉवर प्ले, एकमेव पॉवर प्ले तुम्हाला मिळेल, परंतु विनीत आता सज्ज झालाय. विनीत पाटील. स्कोरबोर्ड 15 वर आहे. फॉलोइंग स्वीप खेळायचं होतं, बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट नाहीये. डॉट बॉल इथे मिळेल. या आमच्या समालोचक मित्र जय तवळे, स्वागत आहे आपलं. जय यानंतरही जॉईंट होईल आपल्यासोबत. जय आज समालोचन करायचं आहे, कारण घरची स्पर्धा आहे. इथे जर थोडी भीती मरेल तर पुढे चांगलं कॉमेंट्री कराल, त्यामुळे आता स्वाद तुम्हाला द्यावे लागेल. आमची बॉल चाले एक्स्ट्रा कव्हर मध्ये ड्राईव्ह केला, इक्रम मिळते. दुसरी साडी प्रयत्न होतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन मिळत आहेत. धावसंख्येचं टोटल पोहोचलाय 17 वर. विनीत पाटील चांगली गोलंदाजी या पहिल्या 2 बॉल मध्ये, प्रभावशाली त्याची ही कामगिरी विनीतची. रन फलक पोहोचलाय 17 वर. 1 विकेटच्या मोबदल्यानं महत्वाचा सामना आहे. हाफ ट्रॅकर होता, परंतु नाही यूज करता आला. पुल करायचं होतं बॉलला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला, पाठीमागे बॅकअपवर अवलंबून राहावं लागेल आणि त्या कारणाचं ओव्हर थ्रो झाला. रन मिळाले 2. यस, एज लागला होता हेच पंच सांगतायत. दोन रन. स्कोरबोर्ड 19 वर. योगेश 2 षटकार आणि 2 डबल त्यांनी केलेत. 1 डॉटही त्यांनी खेळाय. चांगली बॅटिंग तो करतोय सध्या मैदानात. फुलटॉस बॉल, प्रॉपरली टायमिंग. बॅटच्या अगदी शुगर पॉइंट वर बॉल लागलाय. यस, इट इज मॅक्सिमम षटकार. चांगली फलंदाजी, नावातच यश आहे. योगेश स्कोरबोर्ड पोहोचलाय 25. कुटक्यान टीमला माहिती आहे मागील मॅच मध्ये रन कमी इन्व्हेस्टमेंट केले होते आपल्या होम ग्राउंडवर महालुंगीनं, त्यामुळं घोट संघाला ते रन चेस करणं सोपं गेलं आणि आता त्यांनी आक्रमक केलंय योगेशनं या मॅच मध्ये. डॉट बॉल डिलिव्हरी करत असताना गोलंदाज विनीत पाटीलनं कमबॅक केलं या गोलंदाजीतून. या डॉट बॉलनं 10 रन आतापर्यंत ओव्हरमध्ये आलेत. आत्ताच या फास्ट क्रिकेटमध्ये गोलंदाजांना फार कमी स्थान आहे. मॅक्सिमम क्रिकेट हा बॅटरच्या बाजूने पाहिला जातं, परंतु अतिशय चांगली गोलंदाजी विनीतची ही. 1 षटकार येऊनही प्रणव मोडवी यांच्याकडून योगेशला 3 षटकारांसाठी सलग 1000. डॉट बॉल इथे आलाय आणि पहिल्या सत्रातील 2 ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या रन 15, 1 विकेट. विनीत पाटीलच्या या ओव्हरमध्ये आले रन 10. टोटल बनलाय 25, 1 बाद. चला कुंभारपाडा फिल्डिंग लावून गेला लगेच. चला या ओव्हर नंतर पाणी पोहोचेल. जा मंगेश, चला धावत जातो. फिल्डिंग टीमला जर पाणी हवं असेल तर या ओव्हर नंतर तुम्हाला मिळेल. हवं असेल तर याची माहिती आताच पंचांना द्या.
चला मॅचकडे आपण वळतोय. ओमकार आलाय गोलंदाजच्या मार्कवर. तिसरं षटक सुरू झालंय. खूप चांगली बॅटिंग योगेशने केली आहे. बॅटर निखिल क्रॉस पॅटर्न खेळायचं होतं. मला गरज वाटत नाहीये निखिलला की आता निखिलला षटकार चौकार खेळायच पाहिजे. त्याने सिंगल रोल होय तो चांगला बॅटर आहे परंतु जरी सिंगल घेऊन त्यानं योगेशला ऑन सायकल आणला हरकत नाही. तो चांगला बॅटिंग करतोय आणि सध्या फुलटीन टीम कुंभारपाडा याच प्रयत्नात की जेवढा नासिक एनकडे योगेश राहील तेवढं चांगली गोलंदाजी होऊ शकते. शॉर्ट अँड पुल मी चांगली बॅटिंग करू शकतोय सांगितलंय. हम भी कुछ कम नाही. निखिलनं ठोकलाय हा षटकार. बोल केल्या निखिलनं. षटकार त्याने ठोकलाय. स्कोरबोर्ड पोहोचलाय 31 या धावसंख्येवर. ओमकार निघालाय पुन्हा एकदा. वन्स अगेन एवढा शॉर्ट बॉल तुम्ही कराल तर रन जरूर येतील. लगातार 2 षटकार ठोकलेत निखिलनं बॅक टू बॅक. लगातार 2 षटकार ठोकलेत. स्कोरबोर्ड पोहोचतोय 37 धावांवर. चांगली बॅटिंग करतोय सध्या पहिल्या सत्रामध्ये घोटक्याम संघ. सुरुवात झाली ती विकेटनं परंतु त्यानंतर योगेश आणि निखिल मधील ही 37 धावांची भागीदारी पार्टनरशिप फार चांगली राहिली. यावेळेस मिस केलाय बॉल. फुटवर थोडं कमी होतं. अवे फ्रॉम द बॉडी केला परंतु लेंथ लाईन 30 ठेवली. बाउन्स डिलिव्हरी केल्या आणि ओमकारला आपण कमबॅक करताना बघतो आपण. योगेश पाटील यांचे ते शुभ आगमन. आपलं हार्दिक स्वागत. गोलंदाज निघाला आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. शॉर्ट लेन ठेवली. स्क्वेअर कट केला. फिल्डर लवकर त्याला बाहेर निघता आला नाही. गुड फिल्डिंग. धाव घेणं आता अंगलट आलाय. पार्थनं फार चांगल्या पद्धतीने फिल्डिंग केली आणि डायरेक्ट तिकडे बॉल त्याने फेकून दिला आणि परतावं लागतं बॅटर योगेशला. एक मुख्य फलंदाज ज्याने चांगली बॅटिंग आतापर्यंत केली होती. आता योगेशच्या खेळीचा अंत धाव बाद. आमचे युवा डॅशिंग योगेश पाटील यांचं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत. चेहऱ्यावर स्मित स्माइल बघा किती सुंदर आहे. आज पूर्ण फ्रेश होऊन आलेत. ओमकारला आपण गोलंदाजच्या मार्कवर बघतोय. नवीन बॅटर रोशन आलेत. फोर्टी प्लेसचे लेजंड खेळाडू रोशन यांना आपण पाहतोय. बॅटिंग साठी ते आलेत. कट केला. लेट कट केला. धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि मला वाटतं आता परतावं लागेल. रोशन यांना रन 39 मुलात सर्कलच्या रिंगणामधून रन घेण्याचा प्रयत्न केला आणि आणखीन एक खेळाडू धाव झाले. षटक सामना गण सोहळा पाहिला. या स्पर्धेसाठी प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या ट्रॉफ्या त्याने आम्हाला दिल्या. त्यासोबत रोख रक्कम 50,000 रुपये कॅश
त्यांनी या स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य दिले, त्यांचा आम्ही मनाच्या अंतःकरणापासून आभार मानू. मालिकावीरासाठी कूलर व चषक सन्माननीय निलेश भाई हरचंद्र कदम यांच्याकडून देण्यात आले, त्यांचे आभार. हे संपूर्ण आमचं व्यासपीठ तुम्हाला बघायला मिळेल. मी जसं वेळ मिळेल आमच्या दानशूर दात्यांचं नक्कीच अनाउन्समेंट करेन. मॅचकडे आता वळतो आपण. जितेश आला गोलंदाजी मार्कवर. सॅडम त्याचा ऍक्शन आहे, लसित मलिंगा स्टाईलनं तो गोलंदाजी करतोय आणि पहिल्या बॉलवर मोठी विकेट. निखिल सामनावीराच्या ज्या ट्रॉफी आहेत त्या किरणजी बडेकर याचकडून देण्यात आले. युवा नेतृत्व किरणजी बडेकर, त्यांचा आम्ही आभार मानू. त्यासोबत स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, त्यामध्ये शूज व चषक जे दिलेत ते आमची A1 जोडी दोन बंधू प्रशांत बोलाडे आणि अभय बोलाडे यांच्याकडून देण्यात आलेत. स्पर्धेमध्ये जे आपण निव्या कंपनीचे चेंडू पाहतो, जे 2 बॉल बॉक्स आम्हाला दिले ते मंगेश बडेकर आणि बबन बडेकर यांच्याकडून, दोघांकडून 2-2 बॉल बॉक्स देण्यात आलेत. महाराजा चायनीजचे राहुल पाटील यांच्याकडून देखील 2 बॉल बॉक्स देण्यात आले, त्यांचा आभार. दूर ठेवलाय बॉल, व्हाईट बॉलचा इशारा पंचाने दिलाय. अंतिम षटक सुरू आहे. शेवटचं षटक सुरू झालंय. पहिल्या बॉलवर विकेट मिळाली, त्यानंतर वाईड आलाय. स्कोरबोर्ड पोहोचला 39 वर. ॲव्हरेज स्कोर आता असाच दिसतोय 40-45, कारण मागील मॅचमध्ये देखील असाच काही ॲव्हरेज स्कोर होता, परंतु अजूनही बे गेलेली नाहीये. बॉल बाकी आहेत 5. यॉर्कर बॉल. मॅक्झिमम सॅडम ॲक्शनचे गोलंदाज आहेत ते यॉर्करचे प्रयत्न करतात. ब्लॉक हॉल असेल, फार कमी गोलंदाज सॅडम ॲक्शनवाले जे बाउन्स अटेम्प्ट करतात. वारंवार फुलर लेंथवरील गोलंदाजी सध्या बघायला मिळते. स्कोरबोर्ड या 2 धावेने पुढे आहे. 41 धावा. क्लीन बोल्ड. मी अगोदर उल्लेख केला होता की सॅडम ॲक्शन आहे, फुलर लेंथवर गोलंदाजी होईल आणि आता यू मिस, आय विल डेफिनेटली हिट क्लीन बोल्ड. आपण बघितलं लास्ट डिलिव्हरी आपण बघितले तर परफेक्ट ब्लॉक हॉल मध्ये स्पॉटेड ते झाले. विकेट मिळाली आहे. जितेश पुन्हा एकदा निघालाय. अप्रतिम गोलंदाजी डेथ ओव्हर मध्ये ते करतायत. 41. काही रन्स हवेत. बॅटर मैदानामध्ये आलाय प्रेम. व्हाईट बॉलचा इशारा पंचाने दिलाय. नियम बदललेत. नो बॉल नाही हा. जर हाईट फॅक्टरचा असला यस डेफिनेटली नो बॉल मिळाला असता, परंतु जर स्क्रीजच्या बाहेर बॉल लँडिंग झाला, जो क्रॉसिंग पिच आहे त्याच्या बाहेर जरी फुलटॉस पडत असेल तर तो वाईड पंच देतात, भले पिचच्या बाहेर पडू द्या. त्यामुळे नियम फॉलो केले जातात मैदानामध्ये. व्हाईट बॉल आला. मागील दुसरा अवांतर चेंडू या ओव्हरचा. पुन्हा एकदा सॅडम ॲक्शन अशीच आहे, त्यामुळं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक वेळा फार कमी वेळा सॅडम ॲक्शनकडे फोकस केलं जातं. मॅक्झिमम हायरम ॲक्शन गोलंदाज वापरले जातात. त्याचं कारण आहे, एकदा लेंथ भरकटली तर सॅडम ॲक्शन, कारण लवकर बॉल रिलीज होतं असं मला वाटतंय. जितेश राऊंड विकेट येण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. बघूया काय करेल तो येणाऱ्या बॉलमध्ये. गती कमी केली. मागे बॉलवर एफर्ट्स लावले जात होते. फील्ड डाऊन द बॉल जज केलं जाईल अँड वेल कॅच. बॅटर आउट. प्रेम.
स्कोरबोर्ड पोहोचलाय 43-43 वर आणि 6वा विकेट गमावलाय बॅटिंग करणाऱ्या टीमनं. 8व्या क्रमांकावर आदित्य आलाय. अंतिम 2 बॉल आता उर्वरित राहिले. स्कोरबोर्ड आहे 43. 2 बॉल टू गो. अंतिम 2 चेंडू उर्वरित राहिलेत. गोलंदाज निघाला जितेश. होई काही बॉल एक्स्ट्रा आलेत परंतु रन रोखलेत या ओव्हरमध्ये त्यांनी. कमी गतीचा हाही बॉल पुन्हा एकदा त्याच फिल्डरकडे चालेल. लॉंग ऑफ मध्ये झेल टिपला जाईल. सलग 2 झेल टिपलेत. गुड फिल्डिंग. बॅटर आउट. फार गुणवत्तेने भरलेली आहे गोलंदाजी जितेशची. जरूर एक्स्ट्रा बॉल त्याने डिलिव्हर्ड केलाय. 5 रन आलेत. 5 धावा दिलेत आणि विकेट घेतले 4. जितेश धनंजय अंतिम बॉल आहे. जर या बॉलवर विकेट आली तर 5 विकेट हॉल होईल. चांगला बॉल. अप्रतिमी गोलंदाजी. धावाची संधी ते बाद का नाही केलं मला हा प्रश्न पडतोय. 22च्या स्वरूपाने रन आली. एक्स्ट्रा मध्ये ऍड होईल. पहिले सत्र संपले. चला लगेच फिल्डिंग साठी उतरा मैदानामध्ये. कोटकॅम्प 2 मिनिटांमध्ये तुम्हाला फिल्डिंग लावायचे आणि चला कुंभारपाडा आपण या पुन्हा एकदा मंगेश पाटील यांना त्यांचं आगमन झालंय. त्यांना आम्ही विनंती करू आपण व्यासपीठावर या. आपलं हार्दिक स्वागत. आणि अमीर गोंदली त्यांनाही आम्ही आमंत्रित करू आपण या व्यासपीठावर. आपलं हार्दिक स्वागत. ओटू मंगेश. तर व्यासपीठावरती आपण शुभ सन्मान करूया. आमचे डॅसिंग पर्सनॅलिटी व्यक्तिमत्व गणेश दादा खाने यांना स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल. दादांना विनंती करेन यावा आपण. प्रत्येक व्यक्तिमत्वाचा सन्मान आपण व्यासपीठावरती करतो. सर्वांचं या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. अगदी चांगली स्पर्धा पाहायला मिळतं. 1 दिवसीय स्पर्धेचा हा आयोजन सोहळा आणि सर्व ग्रामस्थांचा भरपूर चांगला सपोर्ट या स्पर्धेमध्ये पाहिला. प्रत्येक ग्रामस्थ आवर्जून या स्पर्धेला भेट देतं आणि तेवढीच चांगली स्पर्धा तुम्हाला खरं तर आज महालुंगी नगरीमध्ये पाहायला मिळतं. त्याच्यानंतर आमचे गुणवंत खेळाडू लेजम प्लेयर किरणदादा बडेकर यांना देखील विनंती करेन की आपण देखील यावं. आपलाही सन्मान केला जाईल. स्वप्नील दादा यांच्या पवित्र शुभास्ते हा शुभ सन्मान मायाचे उद्धार शाल प्रेमाचं प्रतीक फुल आणि आसपासचे गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन इथे आदरातिथ्य सन्मान किरणदादा बडेकर यांचं इथे केलं जात आहे. त्याच्यानंतर आमचे योगेश दादा पाटील यांना देखील विनंती करेन की आपण देखील यावा. आपलाही सन्मान केला जाईल. योगेश दादा पाटील यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल. सर्व आमचे लेजम प्लेयर आणि त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जात आहे. त्याच्यानंतर राहुलजी पाटील यांना देखील विनंती आहे की आपण देखील यावा. राहुल दादा या.
आपलाही सन्मान केला जाईल. सर्वांचं आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. त्याच्यानंतर पुढचा सन्मान केला जाईल. त्याच्यानंतर जितेंद्र भागीवंत यांना देखील विनंती आहे की आपण देखील यावं, आपलाही सन्मान केला जाईल. यावं जितू या. त्याच्यानंतर मी विनंती करेन राजेश दादा भाग्यवंत यांना देखील विनंती आहे यावा, आपण आपलाही सन्मान केला जाईल. सर्व ग्रामस्थांचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान करतोय. राजेश दादा या. या राजेश दादा या. त्याच्यानंतर सचिन दादा बडेकर यांना देखील विनंती आहे की आपण देखील या, आपलाही सन्मान केला जाईल. पुढचा सन्मान सचिन दादा बडेकर यांना देखील स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केला जाईल. सर्व हे खेळाडू आणि त्यांचा हा सन्मान सोहळा मंचकावरती पाहायला मिळतं. तर जाऊया मॅचच्या दिशेनं, जिथे सेकंड सत्रामध्ये लक्ष पाहिलं तर प्रवास करायचं तब्बल 45 धाब्यांचा लक्ष पार करायचा. हॅलो, प्रहार केला बॅटच्या रडार मध्ये, ऑन साइडला हा तडाखा दिला, पहिला धमाका ठोकला षटकार. अंदाज ओमकारच्या बॅटमधून 6 धाब्यानं वैयक्तिकानं संघाचं अकाउंट ओपन केलं. 24 बॉल मध्ये 45 धाब्यांचा लक्ष पार करायचा. थोडासा ट्रॅकर वेटन आज लेट कटचा नजाकत फटका, चेंडू सल्ला डीप पॉइंटच्या दिशेनं आणि एक टप्पा बाउन्स, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार नंतर येतोय दमदार चौकार. पाहिलं तर सलग 3 बॉल निर्धाव फेकले गोलंदाज मंगेश रान. त्याच्यानंतर आक्रमण करतो सध्या ओमकार खेळपट्टीवरती. पुन्हा प्रहार केलाय, हा देखील फटका चांगलाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक कोणी नाहीये, चेंडू चालल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा मिळती, 7 ठोकलाय. अजून एक दर्जेदार षटकार. विनंती करेन गोटक्याम संघ जास्त वेळ घेऊ नका. प्रत्येक षटकामध्ये आपण टीम मीटिंग घेऊ नका, कारण की एक दिवसीय स्पर्धा, त्याच्यामुळे आपण देखील सहकार्य करा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावपुस्तकामध्ये धाबा पहिला संघ जाऊन पोहोचला टोटल 16 या आकड्यावरती. पहिल्या 3 बॉल निर्धाव फेकला आणि त्याच्यानंतर मागील 3 बॉल मध्ये काय आक्रमण केल्या फलंदाज ओमकारनं, जिथे टोटल 16 धाबा खर्च केला पहिल्याच ओव्हरमध्ये गोलंदाज मंगेशनं.
लक्ष पाहिलं 24 बॉल मध्ये 45 धाब्यांचा प्रवास करायचा आणि तो प्रवास सुखरूप करीत असं सध्या फलंदाजी करत असताना तुम्हाला संघ पाहायला मिळतं वावंजे कुंभारपाडा संघ. षटक क्रमांक दुसरा बॉलिंग ट्रॅक वरती दुसरा गोलंदाज झालाय योगेश हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. समोर फलंदाज पहिल्या स्ट्राईक एंड वरती प्रतीक हा फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये. प्रतीकांना ओमकारची ही सलामीची जोडी सध्या खेळपट्टीवरती पाहायला मिळतं. स्टार्ट भरपूर चांगलं बॅटिंग करत असताना वावंजे कुंभारपाडा टीमला सेकंड ओव्हर मध्ये आता पाकअप कमबॅक करावा लागेल गोलंदाजी करत असताना गोटकॅम्प टीमला. पहिल्याच बॉल वरती प्रार फटका अगदी चांगला फलंदाज प्रतीकच्या पाठमधून हा पहिला षटकार. षटकाराला 6 धावेनं संघ डबल दुरी 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. थोडासा टॅपिंग क्रिकेट क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगल धाबेला प्राधान्य. त्याच्यानंतर व्यासपीठावरती आम्ही इन्व्हाइट करतो भगवानजी भाग्यवंत यांना देखील विनंती की यावा आपण व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. सर्व ज्येष्ठ वरिष्ठ आणि प्रतिष्ठित नागरिक महालुंगी गावचे सर्वांना विनंती आहे की या पण व्यासपीठावरती तुमचे या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो. सिंगल आले एक धावेनं स्ट्राईक रोटेट झाला. स्ट्राईक वरती फलंदाज ओमकार ज्या फलंदाजानं पहिला ओव्हरमध्ये अगदी चांगला खेळ केला आणि तोच फलंदाज सध्या स्ट्राईक एंडवरती तुम्ही ओमकारला पाहता. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ बॉलिंग ट्रॅकवरती दुसरा ट्रम्प कार्ड गोटकॅम्प टीमचा गोलंदाज योगेश ज्याचा वापर सध्या सेकंड ओव्हरमध्ये गोटकॅम्प टीमने केला. पहिल्या बॉलवरती षटकात त्याच्यानंतर सिंगल पाहिली. चला थोडा फास्ट केला वारंवार सूचना देतो गोटकॅम्प संघ लक्ष द्या. ओमकार थांबणार नाही. प्रत्येक बॉलवरती हवाई फायर हवाई हल्ला चढवलाय आणि ठोकला अजून एक षटकार. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा संगीत ऐकला त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही त्रिवार मानाचा मुजरा देतो. तर इथे मात्र हा बॉल निर्धाव आला आणि धावसंख्या स्थिर फलकावरती संघ जाऊन पोहोचला टोटल 29 या आकड्यावरती. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक सासपारले लॉंग लेगला चेंडू निघून चाललाय. जोपर्यंत उचलतील फेकतील तोपर्यंत पाहिलं तरी या बॉलवरती धाबा आल्या 2-2च्या मदतीनं संघ पुढे सरकला. धाव पुस्तकावरती धावा पहिला संघ 31-31 या आकड्यावरती सध्या बॅटिंग करतोय वावंजे कुंभारपाडा संघ. सलामीची जोडी केलपट्टीवरती आणि तेवढीच चांगली फलंदाजी विकेट गमावलं नाही हे शुभ संकेत बॅटिंग करत असताना कुंभारपाडा टीमसाठी. ओमकार च्या नावाचा जय जयकार ठोकला अजून एक दर्जेदार षटकार. ओमकारचा खेळपट्टीवरती पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या पाहिली तर 37 या आकड्यावरती वैयक्तिक 10 बॉलमध्ये 30 धाब्यांची खेळी सध्या ओमकारची या मॅच मध्ये दमदार खेळ राहिला. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि संघ 37-37 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. मी विनंती करेन घोट टीमच्या संघनायकाला की चला आपण टॉससाठी रिपोर्टिंग द्या. यातून जो संघ जिंकेल तो लगेच घोट संघासमोर फाईट करेन. त्याच्यामुळे घोट टीम संघनायक आपण टॉससाठी या. येणारी 12 बॉल शिल्लक असतील. अवघ्या 8 धावेंची गरज बॅटिंग करत असताना वावंजे कुंभारपाडा टीमला. पुढे कोण मोदर नाही ना बॉल करून ठेव खाली
षटक क्रमांक 3. पहिला बॉल थोडासा स्लोवर होता, व्यवस्थित बॅटच्या रडारमध्ये आला नाही. सिंगल कम्प्लीट थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळतं आणि या बॉलवरती एक धाव आली आहे. एकच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला तर मात्र 38 या आकड्यावरती येणारे 11 बॉल आणि अवघ्या 7 धावांची गरज. सिंगल डबल कडे लक्ष देईल बावनजी संघ की लवकर या मॅचला फिनिश करेल. ओमकार ज्यानं आक्रमण केलं वैयक्तिक 30 धावांची सध्या केली साखर असताना खेळपट्टीवरती आणि तोच फलंदाज सध्या स्ट्राईक एंडवरती आलाय. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आदित्य, हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती फुल टॉस बॉल प्रहार केलाय, फुल टू वसूल केलाय. फणसांचा इशारा की 6 धावा षटकार. गरज आहे त्याच्यामुळे गोट टीम संगणक आपण या रिपोर्टिंग द्या टॉस साठी. येणारे बॉल शिल्लक असतील 10 ना 1 धावेची गरज. मॅच एकतर्फी सामन्यामध्ये पूर्णपणे पकड मजबूत केली आहे बॅटिंग करीत असताना वावंजे कुंभारपाडा टीमनं. यस, इथे या बॉलवरती लेंथ लाईन चांगली पाहिली आणि हा निर्धाव चेंडू तुम्हाला पाहायला मिळतं. पुढचा बॉल गोलंदाज तयार आदित्य. बॅक टू द बॉलर, धाव घेण्यासाठी प्रयत्न. यस, सामना जिंकला. अभिनंदन टीम वावंजे कुंभारपाडा. हार्ड लक गोटकॅम्प